अध्याय 3. मारुती व मच्छिंद्रनाथ यांची भेट. मच्छिंद्रनाथाचे स्त्री राजाकडे गमन. मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथादी तीर्थयात्रा करून सेतुबंधन रामेश्वरास गेला. तेथे मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागल्यामुळे तो आपल्या राहावयाकरता दरडी उकरून गुहा करू लागला. हे मारुतीचे कृत्य पाहून मच्छिंद्रनाथास विस्मय वाटला. त्याने मारुतीला म्हटले की, मूर्खटा, तू अगदीच मूर्ख आहे. शरीराच्या संरक्षणाकरिता तू आता सोय करीत आहेस. अरे, पाऊस एकसारखा सपाटून पडत आहे. आता तुझे घर केव्हा तयार होईल? घरास आग लागल्यानंतर विहिरी खणवायला लागते. तद्वत पाऊस पडत असता तू आता घराची तजवीज करतोयस, हे काय? अरे, असे मारुतीला मच्छिंद्रनाथाने म्हटल्यावर, तू असा चतुर दिसतोस, तो कोण आहेस? म्हणून मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारले. तेव्हा मी जती आहे, मला मच्छिंद्र म्हणतात, असे त्याने उत्तर दिले. त्यावर तुला जती असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात, असे मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारले. तेव्हा माझा शक्ती प्रताप पाहून लोक मला जती म्हणतात, असे त्याने उत्तर दिले. त्यावेळेस मारुती म्हणाला, आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकत होतो. असे असता तुम्ही एक नवीनच जती एकाएकी उत्पन्न झालात. पण आता हे कसेही असो, मी काही दिवस मारुतीच्या शेजारी होतो. यास्तव त्याच्या कलेचा 1000वा हिस्सा माझ्या अंगी महान प्रयासाने आला आहे. तो मी या समयी तुला दाखवितो. त्याचे निवारण कसे करावे ते तू मला दाखव, नाही तर जती हे नाव तू टाकून दे. याप्रमाणे मारुतीने मच्छिंद्रनाथास किंचित लावून म्हटल्यानंतर त्याने उत्तर दिले की, तू मला कोणती कला दाखवित आहेस ती दाखव. तिचे निवारण श्री गुरुनाथ करतील. हे ऐकून मारुतीस अत्यंत राग आला. मग तो लागलीच उड्डाण करून एकीकडे गेला आणि विशाल रूप धरून त्याने मच्छिंद्रनाथास न कळू देता अचानक त्याच्या अंगावर 7 पर्वत उचलून फेकले. ते आकाशमार्गाने ढगांप्रमाणे येत आहेत. हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात येऊन स्थिर असे त्याने प्रेरक मंत्रशक्तीच्या योगाने ते पर्वत जागच्या जागी अडकवून ठेवले. पुढे मारुती एकावर एक असे शेकडो पर्वत नाथावर टाकीतच होता. पण त्याने त्या मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत तेथल्या तेथेच खिळवून टाकले. हे पाहून मारुतीने रागाने प्रलय काळाच्या अग्नीप्रमाणे भडकून गेला व एक मोठा पर्वत उचलून तो मस्तकावर घेऊन तो फेकून देण्याच्या बेतात आहे. तोच मच्छिंद्रनाथाने पाहिले. मग नाथाने समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून जोराने ते मारुतीच्या अंगावर शिंपडले आणि त्याच्या तेथल्या तेथे जसाच्या तसा खिळवून टाकला. त्यावेळी त्याने चलन वलन बंद झाले. मारुतीने वर हात करून मस्तकावर पर्वत धरून ठेविला होता, तो तसाच राहिला. हे पाहून वायूने आपल्या पुत्रास म्हणजेच मारुतीस पोटाशी धरले. नंतर या संकटातून सोडविण्याकरता वायूने मच्छिंद्रनाथास विनंती केली. ती नाथाने मान्य करून पुन्हा उदक मंत्रून शिंपडले. तेणेकरून पर्वत जेथल्या तेथे गेला व मारुतीही पूर्वस्थितावर आला. नंतर मारुतीने जवळ जाऊन धन्य धन्य म्हणून नाथास शब्बासकी दिली. इतक्यात वायूने मारुतीला म्हटले की, बाबा मारुती, तुझे या सिद्धापुढे काही चालायचे नाही. याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करून टाकले. याची शक्ती अघटित आहे. तू कदाचित मला असे म्हणशील की, तुम्ही आपल्या तोंडाने त्यांच्या मंत्राच्या सामर्थ्याची प्रौढी वर्णन करू दाखविता, तर माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि याने आपल्या भक्तीच्या जोराने सकल दैवते आपले ताबेदार करून टाकली आहेत. नंतर मच्छिंद्रनाथ वायूच्या व मारुतीच्या पाया पडला आणि आपणाशी सख्यत्वाने वागण्याकरिता त्याने त्यांची प्रार्थना केली. तेव्हा ते दोघे नाथास प्रसन्न चित्ताने म्हणाले की, तुझ्या कार्याकरता आम्ही उभयता झटून तुला सर्व प्रकारे सहाय्य करू व पाहिजे तसे तुला सुख देऊ, असे प्रफुल्लित मनाने बोलून आता आपण जती आहो असे खुशाल सांगत, असे मारुतीने वरदान दिले. त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने मारुतीस विचारले की, मी जती या नावाने विख्यात होईन हे तर ठीकच आहे, पण माझ्या मनात एक शंका आली आहे. तिची आपण निवृत्ती करावी. आणि कोणती शंका आली आहे असे मारुतीने विचारले. कोणती शंका आली आहे असे मारुतीने विचारल्यावर त्याने सांगितले की, तू त्रिकाळज्ञानी आहेस. असे असता माझ्याशी विनाकारण वितड वाद कशासाठी केलास? तुझी माझी नागाश्वत
त्वच्या झाडाखाली पूर्वीच भेट झाली होती. त्यावेळेस सबरी विद्येचे मजकडून कवित्व करून तू मला वरदान दिले आहेस. असे असता हा बखेडा का उत्पन्न केलास? हे ऐकून मारुतीने मच्छिंद्रनाथाचे असे समाधान केले की जेव्हा तू समुद्र स्नान करीत होतास त्यावेळेस मी तुला ओळखल्यावरून तुझ्याजवळ आलो. तू कवी नारायणाचा अवतार आहेस व मत्स्येच्या पोटी जन्म घेतला हे पक्के ठाऊक होते. परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की नागाश्वत्थाच्या वृक्षाखाली दैवाने जे अभिवचन तुला दिले त्या वरप्रदानाचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पाहावे. शिवाय यापुढे तुला आणखी पुष्कळ प्रसंगामधून पार पडायचे आहे, म्हणून तू हिंमत करून पुढे कितपत टिकाव धरशील याची आज मला अशा रीतीने पाहता आला असो. नंतर मारुती म्हणाला, तू आता इथून स्त्रीराज्यात जा आणि तिथे खुशाल ऐश आराम कर. तुझी भेट झाली हे एक फार चांगलेच झाले. तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा भार उतरला जाईल. मग असे कोणते ओझे तुझ्यावर पडले आहे? म्हणून मच्छिंद्रनाथाने विचारल्यानंतर मारुतीने मुळारंभापासून सर्व कच्चा मजकूर त्यास सांगितला. मारुती म्हणाला, योगेश्वरा, लंकेच्या रावणास जिवे मारून रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्यास येत असता तिच्या मनात आले की मारुती निसंशय रामाचा पक्का दास आहे. यास्तव आपल्या हातून त्याचे होईल तितके कल्याण करावे, म्हणजेच याचे लग्न करून देऊन संपत्ती संतती सर्व अनुकूल करून देऊन सर्व सुख संपन्न करावे. स्त्री वाचून संसारात सुख नाही तर ती करून देऊन याचकडून सर्व संसार करावा. परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे भाषण मान्य करेल की नाही असा संशय तिच्या मनात आला. मग तिने मला गृहस्थाश्रमी करण्याकरिता व मला वचनात गोवून टाकण्यासाठी आपल्याजवळ बोलावले व ममतेने माझ्या तोंडावरून हात फिरवला. नंतर सीतामाता मला म्हणाली की बा मारुती, तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस. माझे एक तुझ्याजवळ मागणे आहे, ते तू देशील तर फारच उत्तम होईल. मी सांगेन ते माझे वचन तू सहसा नाकबूल करणार नाहीस. अशा प्रकारे सीतेचे भाषण ऐकून मला संतोष वाटला. मग कोणते काम आहे असे मी तिला विचारले, परंतु तिने आपले वचन दिल्या वाचून ती आपला हेतू मला कळविना. असे पाहून मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मान्य करण्याचे मनापासून कबूल केले. तेव्हा मी लग्न करून गृहस्थाश्रम पत्करावा आणि संसार करून सुख भोगावे असा भाव दाखवून तिने तसे करण्याविषयी मला भारी भीड घातली. तेव्हा मी महत् संकटात पडलो व खिन्न वदन होऊन उगीच बसून राहिलो. तेव्हा तिने रागाने माझ्याकडे पाहिले व मला सांगितले की तू अगदी दिलगिरी होऊ नको. स्त्री राज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत, परंतु यातील मुख्य आहेस की मला व तुला 4 चौकडीस जन्म घ्यायचा असतो. मी रामाने 99 वेळा घेतला, तूही 99वा मारुती आहेस व त्याप्रमाणे लंकाधीशही 99वा होय. त्यास मारून आल्यानंतर तुला स्त्रीराज्यात जावे लागेल. तो योग आता घडून आला. यास्तव समयास अनुसरून वाग. याप्रमाणे रामचंद्राने मला सांगितल्याप्रमाणे मी स्त्रीराज्यात गेलो. त्यावेळी त्या ठिकाणी मैनाकिनी नावाची राणी राज्य करीत होती. पृथ्वीच्या अन्य भागावर मनुष्य, पशु, पक्षी आदी करून सर्व स्त्री पुरुष एके ठिकाणी आनंदाने रममाण होतात असे तिच्या ऐकण्यात आले होते. ती कल्पना मनात उद्भवताच तिच्या अंगाची लाही लाही होऊन गेली. मग प्रत्यक्ष मारुतीचा संग घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली. आपल्या शरीराचे मांस तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुती दिल्या. असे अनुष्ठान तिने 12 वर्षापर्यंत केले. त्यामुळे तिच्या अंगावरचे सारे मांस संपले, तरी तिचा निश्चय ढळेना. असे पाहून मी तिला प्रसन्न झालो. त्यावेळी मी ती माझ्या पाया पडून मनोरथ पूर्ण करण्याकरता विनंती करू लागली. तेव्हा तुझा कोणता हेतू आहे म्हणून मी तिला विचारले. तेव्हा ती मला म्हणाली की मारुती, तुझ्या भूभुकारापासून येथील सर्व स्त्रिया गर्भिणी राहतात. यास्तव तू येथील स्त्रियांचा प्राणनाथ ठरतोस. जेणेकरून सर्वांना सुख होते. परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष मैथुन करावे असे काही आहे. ही माझी इच्छा तू पूर्ण कर. मैथुनाची पद्धत तिन्ही लोकात चालत असता तो प्रसंग आपणास स्वप्नात सुद्धा नसावा, अशी आमच्या कर्माची स्थिती आहे. तर
तू ते सुख आम्हास प्रत्यक्ष दे, असा तिने आपला अभिप्राय मला सांगितला. नंतर मी तिला सांगितले की ब्रह्मचर्य व्रत मी कडक पाळतो, असा माझा डंका सर्वत्र गाजत आहे. यास्तव ही गोष्ट माझ्याकडून घडवायची नाही. आता तुझे मनोरथ पूर्ण करण्याकरता मच्छिंद्रनाथ येथे येईल. तो तुझ्या मर्जीनुसार वागेल. तो मच्छिंद्रनाथ साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे. त्यापासून तुला तुझ्या तपाची फलप्राप्ती होईल. अशा युक्तीच्या मार्गाने मी तिचे सांत्वन केले. तो योग आज घडून आला तर तू तिकडे जाऊन तिचे मनोरथ पूर्ण कर. मारुतीने असे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की मीही ऊर्ध्वरेताच आहे, म्हणून मला हे कार्य काय सांगून काय उपयोग आहे. माझ्या ब्रह्मचार्याचा मात्र अशाने समूळ नाश होईल व जगात दुर्लौकिक होईल, म्हणून हे कुकर्म मला सांगू नये. तशात स्त्रीसंगत हे अपकीर्तीचे भांडार होय, म्हणून ही गोष्ट करावी असे माझ्या मनात येत नाही. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून मारुतीने त्यास सांगितले की ही अनादिकालापासून रहाटी चालत आली आहे, म्हणून भोग भोगल्याचा दोष नाही. असे 99 मारुती तसेच 99 मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे. तुझ्या पोटी मीननाथ म्हणून पुत्र होईल, त्याची सूर्यासारखी कीर्ती प्रगट होईल, असे मारुतीने त्यास सांगून त्याचे मन वळवून घेतले. मग मारुतीच्या म्हणण्यास मान्य देऊन मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात जाण्यास कबूल झाला व एकमेकांस नमस्कार करून ते दोघेजण मार्गस्थ झाले.